बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा, प्रकरण 14. तुंतुण्याची तार वाजली. टाळाची बारीक किनकिन जोडीला घेऊन संबळावर टिपरू पडला. हातात निवदाचं ताट घेऊन 5 पावली करण्यासाठी मुरल्या निघाला. शेजारच्या तुक्याचं पोरगं हाती पलिता धरून वाट दाखवीत पुढे निघाला. त्याच्या मागं मुलाने बोकडाचं दावं धरून चालला होता. मागं पुढं 5-25 माणसं चालत होती. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडोबाचा गजर करीत माणसं चालली होती. गजर करणाऱ्या माणसांच्या घोळक्यात मुलाने आणि त्याच्या हातातला बोकड मात्र गप्प गप्प चालले होते. मुलाने गप्प होता कारण त्याच्या धर्माचे रीतिरिवाज परवानगी देत नव्हते. बोकड गप्प होता कारण देवाने त्याला वाचा दिली नव्हती. माणसाची अपार श्रद्धा असलेल्या त्या दगडाच्या देवाला तो ओळखतही नव्हता. खाण्याजोगतं जे आहे ते खाऊन पोट भरायचं आणि निसर्ग नियमानं आपला वंश वाढवायचा, याशिवाय इतर काही त्याला माहीतच नव्हतं. वाघ्याच्या दिमडी तुंतुण्यानं ताल धरला होता. ढांगटिंग करत संबळ ही जोमानं साथ देत होता. घरापासून काही अंतरावर घोळका थांबला. एक खडकाचा उंचवटा होता. त्याच्यावर तांब्यावर पाणी घालून धनाजीनं हळद कुंकू वाहिलं. उदबत्ती लावली. गोदाईनं निवदाचं ताट त्याच्या पुढे धरलं. त्यातील एक एक निवद काढून देवाला दाखवले. हात जोडून नारळ फोडला. दिमडी तुंतुण्याचा सूर टिपेला पोहोचला. ब्या ब्या करीत ओरडणाऱ्या बोकडाचा आवाज कुणालाही ऐकू येत नव्हता. बोकडाला घेऊन मुलाने पुढे आला. ब्या ब्या, बोकड पुन्हा ओरडला. धनाजीनं त्याच्या अंगावर गुलाल टाकला. गळ्यात हार घातला. सुशीनं त्याला ओवाळून कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. मुरल्याने गवताची मूठ त्याच्या पुढे धरली. इतक्या गोंगाटात भांबावलेला असूनही तो गवत खाऊ लागला. मुलाने मुरल्याला म्हणाला, मुरली भाऊ, झालं का अजून काही बाकी आहे? झालं. मुलाने पुढे येताच बाया बापड्या 4 पावलं मागे सरकल्या. वाघ्याचा ताफा एका कोपऱ्यात खंडोबाचं गाणं झोकात म्हणू लागला. पोरं टोरं माना उंचावून पुढं काय होणार ते पाहण्यासाठी आतुरली होती. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, एकच गर्जना झाली. आणि मग करीत नामा गर्दीतून पुढे आला. ऐ मागवा, देवाचं वारं आलंय, मागवा, वाट सोडा. हाताची जाळी उंचावून नामा घुमत होता. तात्या, पुढं होऊन विचारा की काहीतरी. गर्दीतून आणखीन एक सूचना झाली. सूचना ऐकून एक व्यक्ती पुढे आली. देवाच्या पायाला हात लावून म्हणाली, देवा, चुकलं माकलं पोटात घाला. तुमच्या नावानं जागरण घालतोय तेवढं ग्वाड मानून घ्या. असं म्हणून भंडाऱ्याची 3 बोटं त्याच्या कपाळाला लावली. ए बाळका, ऐक, ह्या घराचा मालक मला पार विसरला होता, म्हणून घरात लक्ष्मी येत नाही. ए बाळका, त्याची एक चूक त्याला समजली. मला आनंद झाला. ए बाळका, दे निवद, दे मला. अरे निवद द्या. सुशीनं लगबगीनं निवदाचं ताट पुढे केलं. त्यातला निवद उचलून देवाच्या हातावर ठेवला. ए बाळका, अरे हा निस्ता कोरडा निवद. मेथीची भाजी कुठं आहे? देवाची मागणी ऐकून सगळे चपापले.
गर्दीतून वाट काढीत सुशी घराकडे पळाली. गेल्या पावली भाजी घेऊन परत आली. भाजी निवदावर ठेवून देवाच्या हाती दिली. देवा, गडबडीत चूक झालती, पदरात घाला आणि निवद गोड मानून घ्या. नामाचा हात वर गेला आणि पुढच्या क्षणाला तो खाली कोसळला. 2-4 जणांनी त्याला हाताला धरून बाजूला नेलं. पाणी पाजलं. वारे, लय जालीम आहे बरं का. निवद कोरडा हे लगेच वळिकलंय. कोणीतरी कुजबुजलं. बोकडाचं दाव हातात धरून मुलाने कंटाळला होता. देवाचं वारं मधीच आल्यानं त्याला हात आकडता घ्यावा लागला होता. मुरली भाऊ, मुलाने काही बोलू पाहत होता, पण मुरल्यानं त्याला बोलूच दिलं नाही. हा शेठ. ए पोरांनो, मागे सरका, वा माग. सगळी माणसं मागे सरकली. मुलाने बोकड घेऊन पुढे आला. हा मुरली शेठ, बोला, तयार आहे का? वय वय, तयार आहे. मुल्यानं डोळे मिटले. आभाळाकडे दोन्ही हात उंचावून काहीतरी पुटपुटला. बोकडाचं दाव मुरल्याच्या हाती देत म्हणाला, देवाचं नाव घ्या आणि मी जे विचारीन त्याला होय म्हणा. ठीक आहे? होय, विचारा की. मुरल्यानं होकार दिला. हा बोकड तुम्ही देवाच्या नावानं कापत्यात. होय, बोकड कापाया तुम्ही मला सांगताय. होय, बोकड कापल्यानं जे पाप पुण्य होईल त्याची जिम्मेदारी तुमची. होय होय. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ब्या ब्या. बोकडाचं मुंडकं धडापासून वेगळं झालं होतं. गरम रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्या थांबविण्यासाठी मुलाण्यानं लगबगीनं रक्त दाबून धरता धरता बोकडाला आडवा पाडला. खाली पडलेल्या मुंडक्यातून वाहणाऱ्या रक्ताबरोबर काही क्षण त्याचं ब्या ब्या चालूच होतं. मुलाण्यानं दाबून ठेवलं धड सुटण्यापायी पाय झाडीत होतं ते. पण त्याच्या आयुष्याची दोरी माणसाच्या अंधश्रद्धेने तोडली होती. तो तडफडत पाय झाडता झाडता शांत झाला. गर्दीतले 2 जण पुढे सरसावले. एकानं बोकडाचे पुढचे आणि दुसऱ्यानं मागचे दोन्ही पाय धरून उचललं. घराकडे घेऊन गेले. त्यांच्या मागे गोंधळाचा ताफा आणि उरलेली माणसंही परतली. शेवटी मुंडकं उचलून मुलानेही निघून गेला. मागे खडकावर विजलेला दिवा, विखुरलेले निवद आणि रक्ताचे केविलवाणे मुके ओघळ नसणारा देव असल्याची उदासवाणी साक्ष देत होते. मुलाण्यानं निंबाच्या झाडाला बोकड उलटा टांगला. आपल्या निष्पाप हाताने सोलला. कमरेचा धारदार सुरा काढून 4 पाय गुडघ्यापासून कापले. मुंडकाने पाय पिशवीत टाकले. मुरलीला म्हणाला, शेठ, निघू का आता? थांबावं, ते बाकीची भी तोडून फोडून साफसफाई करून द्या. जेवा आणि मग जावा. तुमची बिदागी बी घेऊन जावा की. ते समद करून देतो, पर जेवायचा आग्रह करू नका. तुमचं ते प्रसादाचं जेवण नाही चालत ना आम्हाला. बरं, जसं तुम्हाला जमन तसं. मुलाण्यानं साफसफाई करून बोकडाचे जमेल तेवढे बारीक तुकडे केले. भीमाईच्या हवाली करून बिदागी घेऊन निघून गेला. गोदाईनं म्हसुबाला कापला कोंबडा भीमाईला दिला. बोकडाच्या मटणात मिसळून शिजवायला सांगितलं. भीमाईनं 4 बायांना मटण शिजवायला सांगितलं. 4-6 हात पुढे आले. ढणढण त्या जाळावर मटण शिजायला घातलं. थोड्याच वेळात सगळीकडे वशाट वास सुटला. आदिमान वाघ्या मुरळीचा म्हणून मुरल्यानं त्यानं जेवायला बसवलं. त्यांच्या मागोमाग गावकरीही बसले. तेल मसाल्यात शिजवलेला मसुबाचा कोंबडा आणि खंडोबाचा बोकड बोटी बोटीने प्रत्येकाच्या ताटात वाढत गेला. खाणाऱ्यांनी मिटक्या मारीत बोटं चाटली. वाघ्यानं चौरंगाला उसाचे वाढे बांधले. खंडोबाचा फोटो ठेवून देवटी पेटवली. पूजा करून दिंबडीला आच दिली. डाव्या हातात धरून उजव्या हाताची बोटं चालवली.
टिंग टिंग मनासारखा आवाज काढला. तुंतुण्याची तार ताणली गेली. वाघ्याचा ताफा देवाला जागरणाला बोलावण्यासाठी उभा ठाकला. एका ताटात 4-6 भाकरीने तांब्यात कोरड्यास घेऊन गोदाई घरी आली. आणलेलं जेवण खाली ठेवून धनाजीला म्हणाली, तिकडे काहून आला नाही रे? अख्खा गाव लोटला आणि तुम्ही बसल्यात घरात. बरं, ह्यो देवाचा प्रसाद आणलाय, तेवढा 2-2 घास खावा बाप लेकाने. जाय तुझ्या बापाला बोलवून आण. झोपलेत का जागे आहेत? आमची जेवणं झाल्यात. जेवले? मग हे कुणी खायचं? सकाळी भीमाई सांगून गेलती ना. काय म्हणायचं ह्या वागण्याला? अभिमान तरी कशाचा म्हणतो म्या? आई, आम्हाला नाही येऊशी वाटलं आणि हे खाऊशी बी वाटत नाही. मग हे घाला कुत्र्याला. काय चाललंय काय बी समजना झालंय मला. निदान देवाच्या पाया पडाय तरी या, काय ते बी नाही म्हणणार. गोदाई चांगलीच वैतागली होती. म्हणजे तू आता परत चालली का काय? मग नको जाऊ. अरे मला भावकीत राहायचं हाय. तुमच्या वाणी मसनवटीत नव्ह. गाव गावकीनं भाव भावकी पाळाय लागती या, नाही तर दारात कुत्र बी येत नाही. असं म्हणून ती उठली. जेवणाचं ताट स्वयंपाकघरात झाकून ठेवलं. फणफणत पारूला म्हणाली, तुला जमन का नाही? येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष कानी पडला तशी ती निघून गेली. दिमडी तुंतुण्यासंग मुरळीच्या हातातली घाटी किनकिनली. लवलवत्या अंगानं वाघ्या मुरळी समस्त देवांना जागरणाला येण्यासाठी आळवू लागले. जेजुरीच्या खंडेराया जागराला या या, पालीच्या तू गणराया जागराला या या. मल्हारी मार्तंड वाघ्याची दिमडी आणि मुळ्याची पावलं थांबली. तुंतुण्याची तार विसावली. टाळाची किनकिन दबक्या पावलानं खाली टेकली. पारूच्या मनातली खळबळ तिला स्वस्थ बसू देईना. बराच वेळा ती ओसरीवर येऊन परत आत गेली. पलंगावर पहुटलेल्या धनाजीला ते पाहवलं नाही. काय झालं ग? काहून आत बाहेर करून राहिली? अव, आत्ती देवाच्या पाया पडाया या म्हणून सांगून गेल्यात. निदान तुम्ही तरी जाऊन या. मामाजी येत असतील तर त्यांना बी घेऊन जा. मला त्या मुरल्याचं तोंड बी बघूसं वाटत नाही. झोप गप. अव, लई कावतीला ती. जाऊन पाया पडून लगेच माघारी फिरायचं. तो येत असेल तर मग जाऊ, नाही तर सोड इशे. तिच्या जीवाची घालमेल झाली. धनाजीनं तिला उगाच पेचात टाकलं होतं. सासूचा राग रुसवा परवडणारा नव्हता. मनावर दगड ठेवून ती म्हणाली, चला. आ, खरंच का काय? त्यानं आश्चर्याने विचारलं. बरं चल म्हणून तो उठला. बाप झोपला होता. मग दाराला बाहेरून कुलूप लावून दोघेही निघाले. अमुष्याचा अंधार उगाच टिवल्या बावल्या करू लागला. गल्लीतले 1-2 कुत्रे उठून उभे राहिले. कान टवकारून भॉ भॉ करू लागले. ऐ, अरे गप्पा. धनाजीनं दटावलं आणि पारूचा हात धरून तो पुढे गेला. भीमाईच्या ओट्यावर टेंभ्याचा पिवळा तांबूस उजेड पडला होता. चौरंगावर खंडोबा आणि म्हाळसाईचा घोड्यावर बसला फोटो ठेवला होता. खंडोबाच्या हातातील लखलखती तलवार आणि म्हाळसाईच्या हातातील त्रिशूळ अक्राळ विक्राळ दैत्याचा वध करण्यासाठी सरसावले होते. शेजारचा दिवा अखंडपणे जळत होता. गावकरी आणि बाया आपापल्या सोयीची जागा धरून बसले होते. बारकी लेकरं पेंगुळल्या डोळ्यांनी जागे राहण्यासाठी केविलवाणी धडपड करीत होते. पारू आणि धनाजीला आलेलं पाहून गोदाई मनोमन हराकली. ओट्यावर चढता चढता धनाजीला सरपंचानं हाक मारली. ओ पाटील, इकडे या. तोंड तरी दाखवा राव.
धनाजीनं मान वळवून पाहिलं. 5-6 जणांचा एक घोळका उभा होता. सरपंचाचा आवाज त्यानं ओळखला होता. सरपंचाला टाळून पुढे जाणं योग्य नव्हतं म्हणून तो वळला. पारू तशीच पुढे गेली. देवाच्या पाया पडायला खाली वाकली. शेजारच्या ताटातील फूल उचलून देवाच्या पायाशी ठेवलं. शेवटाला देव पावला म्हणायचा. भंडाऱ्याला लागलेला तिचा हात थांबला. आवाजाच्या दिशेनं तिनं मान वळवून पाहिलं. मुरल्या दात विस्कीत समयीत तेल घालीत होता. वाघ्यानं दिमडीला जाळावर धरलं. 2 बोटांनी वाजवून पाहिलं. मुरळी संग सगळेच उठून उभे राहिले. धनाजी येईपर्यंत बायांसोबत बसावं म्हणून ती वळली. नेमका त्याच वेळी मुरल्या घरात जाण्यासाठी पुढे झाला. जाता जाता ओझरता धक्का मारायची संधी साधली. तिनं रागानं मुरल्याकडं पाहिलं. बस ग पारू, बरं झालं बाई आलीस ती, आजी तिला जागा देत म्हणाली. तो कवा आलीस? पारूनं बसता बसता विचारलं. अगं म्या स्वयंपाकाला चालते, जेवताने तुझी आठवण आलती, पर त्वा खात नाही ध्यानात आल्यावर इशय मिटला. धनाजी ओटा चढून येताना पारूला दिसला. अंगात 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटलं तिला. देवाच्या पाया पडून त्यानं कपाळाला भंडाऱ्याचं बोट लावलं. पारूला शोधण्यासाठी तो इकडे तिकडे पाहू लागला. जाते ग अंजे म्हणून पारू उठली. धनाजीकडे गेली, म्हणाली चला. दोघेही ओटा उतरून खाली आले. अंधार तुडवीत जाऊ लागले. मुरळीने ताल धरला होता. मल्हार वारी मोतियान द्यावी भरून. गल्लीत हुंकणाऱ्या कुत्र्याकडे काना डोळा करीत दोघं घरी आले. कुलूप उघडून धनाजीनं दार उघडलं. पारू आत जाऊ लागली तसा तो बाहेरूनच बोलला. तू दार लावून घे, मी आलोच घटकाभरात. अव आता ह्या वक्ताला कुठं? अगं सरपंचानं बोलावलंय, पंचायतीचं काहीतरी काम आहे म्हण. हे गेलो आणि हे आलो. लई येळ नका लावू. तो ओटा उतरून खाली गेला होता. दार लोटून तिनं दाराला कडी घातली. खोलीतून घुंगडं घेऊन आली. दाराशेजारी अंथरूण अंग टाकलं. मिनमिन त्या दिव्याच्या उजेडात आठवणींच्या सावल्या भिंतीवर उमटल्या. कटाक्षाने टाळूनही मुरल्यानं डाव साधला होता. काय करावं ह्या मुडद्याचं? अवतीभोवती माणसं असून बी कुत्र्यानं डाव साधला. अंगावर पाल पडल्यावाणी झालत. देवादारी गू खाल्ला मेल्यानं. दुसऱ्या जागी घावला असता तर लई तुडावला असता. 2 येळा मार खाऊन बी निलात्रा तसाच. काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. सारेच दिस सारखं नसत्यात. एखादा बारला घात केला तर. गल्लीतले कुत्रे भुंकू लागले. काठीच्या घुंगरांचा आवाज छुन छुन कानी पडला. त्याचबरोबर कर्र कर्र वाहनांचा आवाज ऐकू आला. पारूचं काळीच पिंजऱ्यातल्या पाखरावानी फडफडू लागलं. घुंगराचा आणि काठीचा आवाज दाराबाहेर थांबला. टाक टाक दार वाजलं. ती तशी जीव मुठीत धरून पडून राहिली. टाक टाक दार पुन्हा वाजलं. कोण आहे? तिने विचारलं. मुरल्या. बाहेरून मुरल्याचा हसण्याचा आवाज आला. तिच्या काळजाची धडधड वाढली. काळी छाती फोडून बाहेर येईलसं वाटलं. तोच छिन छिन कर्र कर्र मुरल्याच्या काठीच्या घुंगराचा आणि कुरकुरणाऱ्या वाहनांचा आवाज ओट्याखाली गेला. अंधार चिरीत पुढे पुढे जात शांत झाला. दूरवर कुत्रे पुन्हा भुंकू लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.